नमस्कार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परवाच गर्देबाईंची फोनवर बोलण्याचा प्रसंग आला. स्पीकर फोनवर मुलं आणि बायको संवाद ऐकत होते. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं की हे एवढ्या आत्मीयतेने बोलणाऱ्या ह्या बाई कोण आहेत, तुमच्या बोलण्यात तर कधी आलं नाही. आणि त्यांना विश्वासच बसेना की 30 वर्षांपूर्वी ह्या बाईंचा माझा शेवटचा संपर्क झालेला होता आणि काल भेटल्यासारखे ते बोलत होते. नंतर मी घरी येण्याचं त्यांना आश्वासनही दिलं, येऊ नाही शकलो. बाई माफी असावी, तुला परत येऊन जाईल नक्की. तसंच आर डी देशमुख सर, दादांविषयी काय बोलावं. ह्या सर्व समारंभामध्ये जाहीररित्या दादांना साष्टांग नमस्कार घालण्याची मला जी संधी मिळते त्याबद्दल मी ईश्वराचा ऋणी आहे. ह्या माणसांनी मला खूप काही दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात जर एखादा विचार आला तर तो निर्भीडपणे बोलून दाखवावा, हा एक अत्यंत महत्वाचा गुण दादांकडनं मला प्रत्यक्ष शिकायला मिळाला. खरं म्हणजे भाषाविषय कशासाठी शिकतो बरोबर. आजकाल एकूणच शिक्षणाच्या पटलामध्ये भाषेला अत्यंत गौण स्थान आलेलं आहे आणि त्यामुळे आपण सर्वत्र पसरलेला एक असंतोष बघतोय. माणसाची माणूस म्हणून जे जीवन आहे त्याच्यामध्ये प्रचंड स्ट्रगल निर्माण झालेलं आहे. आणि हे कशामुळे, तर मानवी विचार जे आपल्याला केवळ भाषा विषयांमधनं मिळू शकतात त्यांची आज सर्वत्र एक प्रकारचा दुष्काळ पसरलेला आहे. खरं म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे आपल्याला कॉम्पिटंट बनवू शकतात, पण हे चांगलं माणूस आपल्याला नाही बनवू शकत. आणि अतिशय उच्च पद्धतीने वैद्यकीय विद्या शिकलेला डॉक्टर हा जर चांगला माणूस नसला, त्याचे वैद्यकीय ज्ञान वापरून पेशंटला लुबाडण्याचेच काम करणार. हा माणूस चांगला कसा होईल. इंजिनियर आहे हा चांगला माणूस कसा असेल, एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे हा चांगला माणूस कसा असेल. हे इनपुट्स मला वाटतं आजकाल केवळ भाषा विषयांमधूनच आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी मला जाहीररित्या सगळ्यांना असं आवाहन करावं वाटतं, याविषयी कमीत कमी विचार तरी व्हायला पाहिजे की भाषा विषयांना आपल्या शिक्षणाच्या पटलावर एकूणच जे गौण स्थान दिलेलं आहे ते परत त्याला गौरवाचं स्थान निर्माण व्हावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री इतकेच भाषा विषय महत्वाचे आहेत. आणि ह्या निमित्ताने या सर्व शिक्षकांना आणि इतरांनाही माझा नमस्कार. धन्यवाद.